BMS डॉक्टरांना CCMP कोर्सेस करून ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनशी संलग्न वैद्यकीय संघटना आक्रमक. इंडियन मेडिकल असोसिएशन आणि संलग्न वैद्यकीय संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय. BMS डॉक्टरांना CCMP कोर्सेस करून ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात हा विरोध करण्यात आलाय. आज सकाळी 8 वाजल्यापासून उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत म्हणजे 24 तास वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांमधील OPD, शस्त्रक्रिया आणि इतर रुग्ण तपासणी सेवा बंद राहतील. मात्र आकस्मिक सेवा यापासून वगळण्यात आल्या आहेत. या बंदमुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागेल. सरकारनं हा निर्णय त्वरित मागे न घेतल्यास मुंबई येथे लाँग मार्च काढण्याचा इशाराही देण्यात आलाय. ठाण्यात डॉक्टरांनी आंदोलन पुकारले. डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केलाय. एक पॅथीमध्ये एक डॉक्टर रजिस्टर असताना देखील त्याला दुसऱ्या पॅथीमध्ये का रजिस्टर करावं असा प्रश्न डॉक्टर संतोष कदम यांनी उपस्थित केलाय. हा निर्णय सखोल अभ्यास न करता घेतला असून यामागे रुग्णांची काळजी आहे की राजकीय कारण हे तपासणं गरजेचं असल्याचंही डॉक्टर कदम यांचं म्हणणं आहे. डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून केला जातो. कशा पद्धतीने जी काही त्रुटी आहे डॉक्टरांमध्ये नेमकं काय आहे? आझाद मैदानावरती तुम्ही आंदोलन केला होता, असंख्य त्या ठिकाणी डॉक्टर जमले होते. नेमकं कशा पद्धतीने जुजाभाव तुमच्या माध्यमातून केला जातो? नाही, आम्ही मागे 11 जुलैला टोकन स्ट्राईकचा कॉल दिला होता आणि त्याच्या अगोदर 8 जुलैला आमच्या ज्या काही सगळ्या IMAच्या ब्रांचेस आहेत प्रत्येक शहरामधून कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर आणि तहसीलदारच्या मार्फत प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही मेमोरंडम हा शासनाकडे पाठवला होता आणि त्याची दखल घेऊन आमचा 11 जुलैला संप होता. परंतु 10 जुलैला CMने आम्हाला बोलवून घेतलं आणि हे नोटिफिकेशन रद्द केलं होतं. मात्र 2च महिन्यामध्ये परत एकदा शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांच्या पॉलिटिकल दबावाला किंवा बळी पडून परत एकदा हे नोटिफिकेशन काढलेलं आहे. त्याला आम्ही हा विरोध करतो. सर, यामुळे कोणकोणत्या प्रकारचे जे आहे प्रॉब्लेम नाही, काय माहिती का की प्रत्येक जण आपल्या आपल्या पॅथीमध्ये मास्टर असतो. तर आम्ही खरं म्हणजे आयुर्वेदाची प्रॅक्टिस नाही केली पाहिजे, आम्ही होमिओपॅथीची प्रॅक्टिस नाही केली पाहिजे. कारण आमची जी मास्टरी आहे ती ॲलोपॅथीची किंवा मॉडर्न मेडिसिनची आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की होमिओपॅथीवाल्यांनी त्यांच्या होमिओपॅथीमध्ये प्रॅक्टिस करावी आणि अशा पद्धतीचा कोर्स करून खास करून आमच्या काउन्सिलमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करू नये, जी घटनेने फक्त आणि फक्त MBBS डॉक्टरांसाठीच बनलेली आहे. तर याच्यामुळे कशा प्रकारे पेशंटला देखील त्रास होतो? साधा आहे हो, त्यांनी पूर्ण 4.5 वर्ष होमिओपॅथीसाठी अभ्यास केलेला आहे आणि आता कुठेतरी आठवड्यातून 2 दिवस कोर्स करून 1 वर्षाचा फक्त फार्माकोलॉजीचा कोर्स करून जुजबी कोर्स करून तुम्ही जर औषध द्याल तर पेशंटच्या जीवाला धोका होईल. आम्ही रिगरस अभ्यास करतो. हे MBBSचे जे मुलं असतात ते सगळ्यात वरचा टॉपचा मेरिट असतो आणि त्यांनी 5.5 वर्ष रिगरस अभ्यास करून मॉडर्न मेडिसिनचा कोर्स केलेला असतो, जो जगामध्ये सगळीकडे रेकग्नाइज आहे आणि तेव्हा त्यांना ती ॲलोपॅथीची प्रॅक्टिस मिळते. ते त्यांच्या होमिओपॅथीमध्ये मास्टर आहे तर त्यांनी त्यांच्या होमिओपॅथीचीच प्रॅक्टिस करा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या.
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले, ठाणे स्टेशन मास्तर अपर्णा देवधर, रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष देशमुख, नौपाडा मंडल अध्यक्ष रोहित गोसावी, शरीफ शेख, हनीफ खान, जगदीश मोहिते आदीही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ सेवा पंधरवडा सुरू असून त्यानिमित्तानं स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा नारा दिलाय. स्वच्छ रेल, स्वच्छ भारत, स्वच्छता हीच सेवा या भावनेने प्रत्येकानं काम केलं पाहिजे. जसा एसटीचा हा गरिबांचा रथ आहे, तशी रेल्वे ही गरिबांची रथ आहे. आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतभर रेल्वेचं जाळं विणलं गेलं आहे. अशक्य अशा मार्गांवरून रेल्वे प्रवास सुरू करण्यात आलाय. रेल्वे प्रवास नागरिकांसाठी अधिक सुरक्षित झाला आहे. आपल्या प्रयत्नाने ठाण्यातील रेल्वे स्थानकात देशातील पहिली रेल्वे धावली. त्या रेल्वेचं ऐतिहासिक रेल्वे इंजिन सामान्य नागरिकांसाठी बसवण्यात आल्याचंही आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आणि शिवसैनिकांच्या हृदयात अमित स्थान असलेले धर्मवीर आनंद दिघे यांच्या विरोधात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा ठाण्यात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे ठाण्यासह राज्यभरातील शिवसैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ठाण्यातील शेकडो शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत आक्रमक आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला रोष व्यक्त केलाय. एवढेच नव्हे तर त्यांच्या पुतळ्याचं दहन करून संतापही व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत राऊत यांनी तातडीनं माफी मागावी अशी जोरदार मागणी केली. धर्मवीर आनंद दिघे यांच्याविषयी कोणतेही अपमानास्पद वक्तव्य सहन केलं जाणार नाही. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे केवळ शिवसैनिकांच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्याचं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तगड्या उपस्थितीतही शिवसैनिकांचा आक्रोश कायम होता. या घटनेमुळे ठाणे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. मला एकच गोष्ट सांगायची आहे. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या फोटोवरून ज्या प्रकारचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे, मला त्यांना एकच सांगायचं आहे की दिघे साहेबांचा फोटोवरून राजकारण तुम्ही करू नका. दिघे साहेबांचं नाव हे ठाण्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनावर कोरलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कितीही दिघे साहेबांचं नाव खाली पाडण्याचा प्रयत्न केला तरी दिघे साहेबांचं नाव हे ठाण्याच्याच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कोरलेलं आहे. तुम्ही निवडणूक आली म्हणून असे बेताल वक्तव्य दिघे साहेबांवर करत आहात. मला स्थानिक उबाटाच्या नेत्यांना विचारायचं आहे की तुम्ही या संजय राऊतचा निषेध करणार आहात की नाही. जर नसाल करणार तर आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर जी शिंदे साहेबांची शिवसेना चालू आहे त्या युवा सेनेच्या माध्यमातून जर संजय राऊत ठाण्यात आले तर त्यांच्या तोंडाला काळं फासण्याचं काम हे युवा सैनिक करणार आहेत. मानपाडा परिसरातील ईडन वुड्स खेवरा सर्कल येथे काल मध्यरात्री बिबट्यानं हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. अलीकडच्या काळात ठाण्यात बिबट्यांच्या हालचाली वाढल्याचं स्पष्टपणे दिसत असून हा हल्ला त्या भीतीला पुष्टी देणारा आहे.
स्थानिकांचा असा आरोप आहे की परिसरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येमुळे बिबट्यांना खाद्य सहज उपलब्ध होत असल्याने ते निवासी भागाकडे आकर्षित होत आहे. गेटेड कम्युनिटी परिसरात कुत्र्यांना आश्रय देणं किंवा त्यांची वाढती संख्या ही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सरकारकडे तातडीनं हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सुचवलं आहे की शासनानं स्वतंत्र डॉग झोन्स शासकीय जागेवर तयार करून या भटक्या प्राण्यांचं पुनर्वसन करावं. अन्यथा बिबट्यांचं मानवी वस्तीत येण्याचं प्रमाण वाढेल आणि गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. वन विभाग आणि ठाणे महापालिकेनं तातडीनं परिस्थितीवर लक्ष घालून प्रभावी उपाययोजना करणं गरजेचं असल्याची नागरिकांची भूमिका आहे.